पर्पजफुल लाईफ. अरे त्यांनी नका करू ना, त्यांना अजून त्यांनी त्यांचं सगळं झालं नाही. सतीश भाऊ, आपण सुरू करतोय. थोडं वाट बघत होतो लोकांची आणखी. ठीक आहे. हा, एकच आहे, मला 2 मिनिटं द्या, मी सुरू करतोय. ठीक आहे. हा, ठीक आहे. उघडला ना त्या मोबाईल वरून वर चालू तू त्या ग्रुपवर नाही आहे ना, तू कसा फॉरवर्ड करशील? सतीश भाऊ, आपण सुरू करतोय. डिले होतेच त्या दिवशी डिले. मी पाठवतो लिंक. नमस्कार, मी आकाश नवघरे, बीजोत्सव व शेकरूतर्फे सर्वांचं स्वागत करतो. यावर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे आम्ही बीजोत्सव करू शकलो नाही. त्यामुळे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या चळवळीला खंड पडू नये आणि शेती आणि शेती निगडित ज्या लाईव्हलीहूड बद्दल ज्या पण गोष्टी असतात किंवा ज्या पण बाबी असतात, ज्यावर आपण प्रकर्षाने बीजोत्सवामध्ये बोलत असतो, त्याबद्दल चर्चा घडून आणत असतो आणि पारंपरिक याबद्दलचं ज्ञान काय आहे याबद्दल आपण चर्चा करत असतो. तर याला कुठेतरी खंड पडू नये म्हणून आम्ही बीजोत्सव आणि शेकरू फाउंडेशन तर्फे ही वेब सिरीज मालिका सुरू केलेली आहे. तर प्रत्येक शुक्रवारी समोर आम्ही 8 वाजता एक नवीन विषय घेऊन येणार आहे. गेल्या शुक्रवारी वसंत फुटाणे, जे गेल्या 35 वर्षापासून सेंद्रिय शेती करतात, त्यांनी तण व्यवस्थापनाबद्दल मांडणी केली होती. आज आपण बोलणार आहे शतावरी या वनौषधी बद्दल, आणि हा विषय मांडायला आज आपल्या समोर आहे सतीश गुगुलवार. सतीश गुगुलवार तसे डॉक्टर आहेत, पण त्यांचं काम हे म्हणजे आरोग्य क्षेत्रात पण आहे, शेती क्षेत्रात पण आहे, जंगल व्यवस्थापना क्षेत्रात पण आहे. त्यांचं बरंच काम आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा अशा विविध जिल्ह्यामध्ये त्यांचं काम असतंय. तर शतावरीची म्हणजे ओळख काय आहे, मग त्याचे उपयोग काय असतात, त्याचे गुणधर्म काय आहे, या सगळ्या बाबींबद्दल बोलायला आज आपण बोलवलं आहे सतीश भाऊ गोगुलवार. ओव्हर टू सतीश भाऊ. नमस्कार. आज आपण बीजोत्सव आणि शेकरू ग्रुपच्या वतीने आजची ही पहिली मालिका आपण वनौषधीच्या ओळखीच्या बाबतीत सुरू करतोय. माझं तसं ॲलोपॅथी मधलं शिक्षण, पण मागं 35 वर्षापासून गडचिरोलीमध्ये काम करत असताना इथल्या लोकस्वास्थ्य परंपरेची ओळख झाली. जी वैदू परंपरा म्हणून जी ओळखला जाते, त्या वैदूसोबतची दोस्ती झाली आणि त्यांच्यासोबत माझ्यासाठी हे सगळं जंगलातल्या वनौषधी हा नवीन भाग होता, कारण तो माझ्या विषयामध्ये नव्हता, मी जे शिकलो MBBSचं. पण मला त्यातल्या परंपरेबद्दल बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या, त्या तपासायला लागलो मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आणि लक्षात आलं की या वैदू बऱ्याच वनौषधी वापरतात आणि त्याचा चांगला उपयोग वेगवेगळ्या आजाराला दुरुस्ती होण्यासाठी करतात. आणि ते जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग मी त्या वैदूंसोबतची दोस्ती वाढवली, त्यांचं समजून घ्यायला लागलो आणि मग हळूहळू त्या परंपरेचा अभ्यास झाला. आणि त्या परंपरेतल्या खूप महत्वाच्या गोष्टी मला लक्षात आल्या की हे जे गुरु शिष्य कडनं घेण्याची प्रथा जी ज्ञानाची होती त्यांची, कधी वडील गुरु होते, कधी पुस्तक होतं, कधी काका असेल, कधी मित्र असेल, पण कुणीतरी त्यांचा गुरु, आणि त्या गुरुपासून जे काही त्यांचं पारंपरिक ज्ञान मिळालं तर ते ज्ञान समाजाला द्यायचं. तो त्यांचा उपजीविका नव्हती, उपजीविका त्यांची शेती होती. कुठं गुरंढोरं
चरायचं काम होतं किंवा दुसरं होतं. पण हे मूळतः सामाजिक काम आणि त्याचं मूल्य खूप महत्वाचं होतं की या ज्ञानाचे मी कोणाला दुरुस्त केलं त्या औषधीने आणि त्यातनं समजा कोणाचा पैसे मागितले तर माझं हे ज्ञान जाईल, असे एक नैतिक मूल्य त्याच्या मागे होतं. आणि वनस्पतीबद्दल खूप जास्त रिस्पेक्ट होता. म्हणजे हा वैदू कुठलीही वनस्पती जंगलातून आणायची असेल देण्यासाठी तर आदल्या दिवशी जाऊन त्याची पूजा करायचा त्या झाडाची, त्याला सांगायचं उद्या मला तुझं मूळ न्यायचं आहे, पान न्यायचं आहे, आणि मग त्याला एका रिस्पेक्टफुल या पद्धतीने ते न्यायचं. ते मला खूप आवडली ती सगळी एकूण पद्धती. आणि त्याच्यासोबत हेही लक्षात आलं की हे ज्ञान हळूहळू पुढच्या पिढीमध्ये जात नाहीये. म्हणजे त्यांची मुलं काही शिकायला तयार नाही, कारण हे फुकटचं करायचं आहे आणि चांगलंही करायचं आहे. आणि हळूहळू ॲलोपॅथी मधले डॉक्टर्स, इंजेक्शन देणारे डॉक्टर्स यायला लागले आणि मग त्यांच्या याच्यातनं. पण मग मी ते मिशन म्हणून स्वीकारलं की या सगळं जे ज्ञान आहे त्यांच्यापाशीचं हे आपण नव्या पिढीमध्ये नेता आलं पाहिजे, पुढे नेता आलं पाहिजे, याच्यात आणखी संशोधन झालं पाहिजे, वाढवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही मग वनऔषधींचा सगळा अभ्यास सुरू केला. त्यातलं शतावरी घेण्याचं कारण असं की शतावरी सार्वत्रिक इथल्या मध्य भारतातल्या जंगलांमध्ये आहे. आणि त्याच्यातलं एक लक्षात आलं की हे वैदूंना माहीत होतं की त्याच्या मुळ्या खाली असतात, त्याचा उपयोग करत. पण आम लोकांना ती या भागामध्ये मी जिथं काम करतो तिथं मारबत या नावाने त्याला ओळखल्या. आपण त्या शतावरी त्या दृष्टीने मी शतावरी पहिले निवड केली आणि आता मी त्याचा भरपूर उपयोग करतो आहे, लोकांना शिकवतो आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी भारतात वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन मी शतावरी, आणि शतावरी सगळीकडेच लक्षात आलं, नावं स्थानिक वेगवेगळ्या याच्यामध्ये होती, पण ती त्याच्यामुळे त्याचं घरच्या घरी आपल्या प्रिपरेशन तयार करायचं, औषधी तयार करायची, ती घ्यायची कशी, हे सगळं ज्ञान त्या दृष्टीने मी देते. पुढची स्लाइड. ह्या शतावरीच्या साधारणतः 2 आपल्याकडे प्रजाती आहे. एक ॲस्परॅगस रेसिमोसस, ही सार्वत्रिक आहे आपल्या मध्य भारतामध्ये सगळ्या राज्यांमध्ये. ॲस्परॅगस ही रेसिमोसस, आणि दुसरी ॲस्परॅगस ऑफिसियालिस. आपण, आणि ही आपल्याकडे फार नाही आहे, कॉमन नाही आहे. ही युरोप किंवा बाहेरच्या याच्यातून आलेली आहे काही ठिकाणी. पण वाशिम, आपल्याकडे विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यामध्ये ही आहे ॲस्परॅगस ऑफिस. खूप काही निवडक याच्यामध्ये आहे. तर आपण पहिल्यांदा ॲस्परॅगस रेसिमोसचं आपण हे करूया. नेक्स्ट. या शतावरीला वेगवेगळे नावं आहे स्थानिक भाषा. म्हणजे महाराष्ट्रातच आपल्याला आदिवासी भागात वेगळं नाव आहे, जसं आमच्याकडे मारबत म्हणून ओळखतात. शतावरी म्हटलं तर कोणाला समजत नाही. मारबतीच्या दिवशी ते त्याचं वरचं हे आणून घरोघरी लावतात त्या बोजारा हे घेताना त्याच्यासाठी. तर इकडे मारबत म्हणतात, कोकणामध्ये त्याला सीतेचे केस म्हणतात. असे वेगवेगळे नावं आहेत. हिंदीमध्ये सतावर किंवा सतमुली, संस्कृतमध्ये नारायणी आहे, उर्दूमध्ये सतावरा आहे, उडियामध्ये चोतारू किंवा मोहनोले आहे. पुन्हा तिथल्या ओडिसाच्या ट्रायबल लँग्वेजमध्ये पुन्हा वेगळी नावं आहेत त्यांची. गुजरातीमध्ये एकलकांता किंवा शतावरी आहे, तामिळमध्ये किलावरी आहे, तेलुगूमध्ये छल्लागड्डा, मलयालममध्ये शतावरी, म्हणजे मराठीशी मलयालम जुळतं ते, आणि बंगालीमध्ये शतमुली. तर ही अशी वेगवेगळ्या भाषेतली शतावरीची नावं आहेत. तर ॲस्परॅगस रेसिमोसस याच्यामध्ये पाहिलं की याच्यामध्ये मुळ्या खूप असतात. त्याचं नावही शतावरी त्याच्यातनं पडलं. शतकानी मुळ्या असतात खाली. आणि सामान्यतः इथल्या बऱ्याच लोकांना शतावरी ते मारबत म्हणून ओळख होती, पण त्याच्या खाली इतक्या मुळ्या असतात आणि त्या मुळ्यांचा उपयोग करतात हे वैदूशिवाय फारशा लोकांना माहीत नव्हतं. ह्याला आम्ही खूप मोठ्या प्रमाणात लोकांचं प्रशिक्षण, महिलांचं प्रामुख्याने प्रशिक्षण केलं. मग त्याच्या मुळ्या कशा काढायच्या, त्याचं सस्टेनेबल हार्वेस्टिंग कसं करायचं, कारण तोही खूप महत्वाचा भाग आहे. साधारण हे जंगलामध्ये जे आहे ते फरवरी महिन्यापासून ते वाळायला लागतं वरचं झाड, आणि त्याची सगळी द्रव्य हे होतात. आणि मार्च एप्रिलमध्ये खरं हे काढायचं असतं. त्याची जे काढण्याची वेळ आहे, त्यांच्या मुळ्या काढायची वेळ, ती साधारण मार्च एप्रिलमध्ये काढायचं. काढताना सुद्धा सस्टेनेबल पद्धतीने काढायचं. पुष्कळदा आपल्याला कंपन्या सांगतात की बा शतावरीच्या मुळ्या आम्ही घेतो,
तर लोकांना ज्यांना माहीत नसतं की ते कसं काढलं, ते कसं हे होतं, तर तेव्हा लोक पूर्णच्या पूर्ण झाडं काढून टाकतात मुळासकट आणि मुळ्या काढतात आणि फेकून देतात बाकीचा भाग. पण त्याची सस्टेनेबल हार्वेस्टिंगची पद्धत अशी आहे त्याच्यामध्ये की 2/3 मुळ्या काढायच्या त्याच्यात. जर एक 50 मुळ्या असेल तर जवळपास 30-35 मुळ्या काढायच्या, 10-15 मुळ्या तशाच ठेवून पुन्हा ती माती त्याच्यात टाकून तो वेल तुम्हाला कित्येक वर्ष नंतर या मुळ्या देत असतो. म्हणजे माझा अनुभव आहे, माझ्या घरी शतावरीचा जो एक वेल मी लावला सुरुवातीला, आज तक त्याची रोपं तयार होतात. शतावरी मी त्याच्यातनं आतापर्यंत 100 किलो शतावरी काढली असेल आणि पुन्हा त्याला झाकून पुन्हा त्याचे बिया पडतात, खाली रोपं येतात, ती रोपं पुन्हा आपण लावतो. तर हे एस्पॅरेगस ऑपेन्सियालिस जी दुसरी व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये हे साधारण 100 ते 150 सेंटीमीटर वाढतं. याचा जो हे असतं, हे जे कोवळे रोपं असतात ते साधारण खाण्यासाठी वापरतात. ते कापून घेतात थोडे, एखादा फूट झाले की, आणि मग त्याचं सूप, भाज्या, सलॅड म्हणून हे मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. वाशिम भागामध्ये याचा खाण्याचं रेसिपीज म्हणून वापरल्या जातात. पण आमच्या भागात वरच्या भागाचा म्हणजे जो हिरवा भाग आहे त्याचा कुठेही फार रेसिपी किंवा खायसाठी उपयोग होत नाही, असं लक्षात आलं. खालच्या मुळ्यांबद्दलचा जो उपयोगी वनौषधी आहे ते वापरलं. नेक्स्ट हे आहे वाशिम जिल्ह्यात. तर त्याला मुळ्या कमी असतात खालच्या या जातीला ऑपेन्सियालिस मध्ये, आणि याचा जो वरचा भाग असतो तो थोडा जास्त स्पंजी आणि जाडा असतो की ज्याच्यामुळे ते सहजपणे भाजी किंवा या रूपामध्ये ते खाता येईल. नेक्स्ट पुढचं, याच्यातली पोषक तत्व खूप महत्वाची आहे. म्हणजे याच्यामध्ये हे आहे फॅट, फायबर्स, रिच फायबर्स आहे, तुमचे विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे. आणि विटॅमिन झिंक महत्वाचं आहे, जे आपल्याला साधारणतः झिंक आणि विटॅमिन ई हे दोन खूपदा सांगतात डॉक्टर्स की आपण घेतले पाहिजे नियमित आपली इम्युनिटी आणि सगळं वाढवण्याच्या दृष्टीने. तर हे दोन्ही कंटेंट याच्यामध्ये आहे या सगळ्यामध्ये. नेक्स्ट हे विटॅमिन्स आहेत सगळ्या प्रकारचे. आपल्याला विटॅमिन सी पासनं विटॅमिन B12 आहे, फोलेट आहे, ई आणि विटॅमिन के. विटॅमिन के मुख्यतः रक्तामध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून देतात किंवा त्या आजाराचा. त्याच्यामुळे आजकाल जन्मल्याबरोबर मुलांना विटॅमिन केचं इंजेक्शन द्यायची पद्धत आहे. ते विटॅमिन के याच्यात आहे. विटॅमिन ई आपल्या सगळ्या याच्यासाठी वापरल्या जातात, तेही महत्वाचं आहे. नेक्स्ट शतावरीचं आपण जर मूळ काढलं तर साधारण एखादी मुळी जी पूर्ण वाढलेली असते साधारण 1-1.5 वर्षामध्ये ही मुळी या साईजची होते. एका मुळीचं वजन साधारण 200 ग्रॅम ते 100 ग्रॅम असं त्याच्या लांबी आणि याच्याप्रमाणे असतात. पुढचं, या वाळलेल्या मुळ्या साधारणतः 5 म्हणजे मुळ्या वाळवल्या की त्याचं पाण्याचं जे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, आपण बघितलं 90% वॉटर आहे, तर त्यातलं पाणी निघून जातं आणि मग साधारण 5 पट 1/5 मुळ्या वाळल्या की त्याचं वजन होतं. म्हणजे आपण 100 ग्रॅम ओल्या मुळ्या काढल्या तर त्या साधारण 20 ग्रॅम वाळल्यानंतर होतात. आणि या वाळलेल्या मुळ्यांची जी किंमत असते ती साधारण आता 250 ते 300 रुपये किलो सध्या चाललेला आहे. शतावरीचे उपयोग खूप आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्या करतायत. मी आता कित्येक वर्षापासून आम्ही हे शतावरी लोकांना शिकवलेलं आहे. त्याचा शतावरी बघूया, शतावरी कल्प कसा बनवायचा, त्याच्यामुळे तो वर्षभर आपण ठेवू शकतो. आणि तो कल्प आता आम्ही मोठ्या प्रमाणात तयार करतो, गावागावांमध्ये शिकवलेला आहे, त्यांनी स्वतः तयार करायचा, वापर करायचा, आणि त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे आमच्याकडे इथं सतत त्याची मागणी असते शतावरी कल्प वेगवेगळे. तर मुख्यतः त्याचा निद्रा नाशाच्या झोपेचा त्रास आहे त्यांच्या बाबतीमध्ये ती शतावरीची पावडर आपण गरम दुधात टाकून थोडं तूप मिसळून घेतल्यात त्याचं होतं. गर्भवती महिलांसाठी तर खूपच उपयोगी आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामध्ये आम्ही जो शतावरी कल्प बनवतो त्याच्यामध्ये अश्वगंधायुक्त शतावरी कल्प आहे, बाजारातही आपल्याला शतावरी कल्प मिळतं. तर हे त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी मिसळल्या तर ते जास्त आणखी पौष्टिक होतं. आणि 1 ते 2 ग्रॅम दुधात घेऊन त्याच्यामध्ये गर्भवती स्त्रियांना आपण देतो. स्तनदा दूध वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणून आम्ही साधारण 3ऱ्या-4थ्या महिन्यापासून शतावरी घ्यायला बऱ्याच ठिकाणी आमचा जे अभ्यासही सुरू आहे
त्याचे ते आम्ही देतो आणि त्यातनं त्याचे दूध वाढण्यासाठी फायदे होतात. आधी हे डायजेस्टिव्ह सुद्धा आहे शतावरी. त्यामुळे शतावरी मूळव्याधीच्या याच्यामध्ये, म्हणजे मूळव्याधीमध्ये मुख्यतः पोटाचा त्रास असतो आणि त्यातनं मग मूळव्याध वाढत जाते. तर शतावरीमुळे पोट साफ होणं राहणं, त्याच्यामुळे मूळव्याधीमध्येही याचा उपयोग होतो. पुढे स्वप्नदोषामध्ये त्याचं प्रमाण दिलेलं आहे, ते घेतात. अपचनामध्ये त्याचा उपयोग आहे. ऍसिडिटीमध्ये, मुख्यतः ऍसिडिटीमध्येही याचा उपयोग होतो. आणि आम्ही शतावरी कल्प जे बनवतो ते सगळ्याच याच्यामध्ये ऍसिडिटीसाठी देतो. डोकेदुखीसाठी त्याचा, मायग्रेन, अर्धडोकेदुखीसाठी त्याचा उपयोग आहे. मूत्रखडा विरघळणारे जे मूत्रखडे असतात, कारण 2 प्रकारचे मूत्रखडे असतात. काही मूत्र असतात ते शतावरी कल्प जे बनवतो सतीश भाऊ, हो थोडा आवाज मोठा करता का? काही हो. लोकांना आवाज जात नाहीये बरोबर. बर 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 ठीक आहे, हा चालू. तर मूत्रखड्यामध्ये 2 प्रकारचे मूत्रखडे असतात जे विरघळून पुष्कळदा पडतात. लोकांना समजतंय की माझ्या लघवीतून खडा पडला. आणि काही खडे विरघळणारे नसतात, ते वाढत जातात. त्याला ऑपरेटिव्ह हे याच्याने करावं लागतं. पण ते तपासणीमध्ये लक्षात येतं की हा विरघळणारा आहे की कसा आहे. तर जो विरघळणारा मूतखडा असेल त्याच्यामध्ये शतावरीचा आपण वापर त्याच्यामध्ये उपयोग होतो. पुढे आता हा शतावरी कल्प नावाची जी प्रक्रिया आहे ती थोडी आपण बघूया. ही आम्ही सातत्याने प्रशिक्षणामध्ये शिकवतो सगळ्यांना. हे घरी आपण सहज करू शकतो आणि प्रत्येकाच्या कुंडीमध्ये किंवा तुमचं सिमेंटची बॅग असेल त्याच्यात माती भरून शतावरीचा वेल आपण लावू शकतो, छान वाढवू शकतो आणि त्याच्यातल्या मुळ्या खालच्या भागाने काढता सुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी एक शतावरीचा वेल असला पुरेसा तरी त्याचा आपण उपयोग करू शकतो. हे शतावरी कल्प कसं करायचं, तर या ताज्या मुळ्या ज्या असतात शतावरीच्या त्या घ्यायच्या, स्वच्छ धुवून टाकायच्या, कारण मातीमध्ये असतात. आणि त्याच्यातला मध्ये फाडलं की त्याच्यामध्ये कडक धागा येतो, तो काढून टाकायचा, त्याला सोटमूळ म्हणतात. ते मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून खलबत्त्यात ठेचून घ्यायचं त्याला आणि त्याच्यानंतर त्याच्या 4 पट पाणी घ्यायचं. एक भाग जर आपण 100 ग्रॅम त्या मुळ्या असेल तर 400 लिटर आपलं 400 ml त्याचं पाणी घ्यायचं आणि ते आटवून त्याचा चुलीवर ठेवून ते आटवायचं. आणि 1/4 भाग झाला, म्हणजे आपण 1 लिटरचा हिशोब घेतला, 1 लिटर आपण पाणी टाकून हे घेतलं, ते 1/4 म्हणजे 1 पाव 250 ml ते काढा तयार होईल त्याचा, तो गाळून घ्यायचा. त्यानंतर या काढ्याला एका छोट्या कढईमध्ये घ्यायचं, कारण त्याला पसरट भाग लागतो, आणि त्यात त्याच्या 4 पट आपण साखर टाकतो आणि ते कमी याच्यावर. हे खूप महत्वाचं आहे. हे बनवताना शतावरी कल्प तिथे तुम्ही समोर पाहिजे. थोडं जरी इकडे तिकडे लक्ष गेलं तर त्याचा कधी लाडू बनतो, कधी त्याचं काय वेगवेगळं बनून जातं. त्याच्यामुळे तुम्हाला शतावरी कल्प जो कल्प रूपात बनवायचा असेल तर त्याला सारखं घोटावं लागतं आणि थोडंसं त्याला एक साखरेचं, पुन्हा साखरेच्या प्रक्रियेसारखं ते व्हायला लागलं की मग त्याला खाली उतरून त्याला आपण पावडर फॉर्म मध्ये तयार करतो. हे शतावरी कल्प. आणि त्यात मग नंतर अश्वगंधा पावडर त्याचं टाकतो. त्याचं प्रमाण आपल्याकडे दिलेलं आहे समोर पुढच्या स्लाइडमध्ये. शतावरीच्या मुळ्या 1 भाग, हे भाग याच्यासाठी म्हटलं की त्या प्रमाणात आपण बाकीच्या गोष्टी घ्यायच्या. त्याच्या 4 भाग पाणी घ्यायचं, साखर 4 भाग, म्हणजे जे शेवटी आपला जो काढा उरेल त्याच्या 4 भाग आपण साखर घेतो. आणि अश्वगंधा 1 किलो शतावरी कल्प आपल्याला बनवायचा असेल तर 50 ग्रॅम अश्वगंधाचं पावडर आपण त्याच्यामध्ये हे करतो. याचा साधारण खर्च आपण शतावरी कल्प आपण जर बनवला, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्यांना शिकवलं ते लोक ते कल्प करून छोट्या छोट्या प्रमाणात आपल्या परिसरामध्ये विकायला हे करतात. म्हणून मी इथं साधारण हिशोब त्याच्यामध्ये हे केला. शतावरीच्या वाळलेल्या मुळ्या जर 1 किलो घेतल्या, मी आत्ताच्या भावाने त्याचं हे केलंय 250 ग्रॅम 250 रुपये, साखर 4 किलो 160 रुपये, अश्वगंधा पावडर तुम्हाला 80 रुपयाचा आहे 200 ग्रॅम, इंधन खर्च 4 किलोच्या मागे. एका वेळेस तुम्ही 4 किलो बनवला की तो खर्च डिवाइड होतो, तो 100 रुपये. आणि एक साधारण 1.5 दिवसाची तुम्ही मजुरी पकडली, 1.5 दिवस लागतं, कारण पहिल्या दिवशी ते सगळं आणणं बनवणं आणि दुसऱ्या दिवशी मग थोडा अर्धा दिवस त्याला बारीक करून हे करणं लागतं. तर ते सगळं पकडून 4 किलो शतावरी कल्प बनवायला 1040 रुपये होतं. म्हणजे प्रति किलो त्याची किंमत 260 रुपये होतं. आणि आज मार्केटमध्ये हा शतावरी कल्प तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचा घेतला तो 500 रुपये 600 रुपये किलोच्या त्याच्याप्रमाणे ते विक्री होतं.
पण हा आम्ही ताजा बनवतो, त्याच्यामुळे याचा परिणामही खूप चांगला आहे आणि लोक ते घेऊन जातात. आम्ही जास्त वेळ बनवून ठेवत. आता या दोन्ही याच्या लागवडीचं, शतावरी रेसिमोसची जी लागवड आहे, याच्या झाडाला हे वाळायला लागलं की पहिले त्या बिया येतात लाल रंगाच्या, मग काळ्या होतात एरुण्यासारख्या, आणि त्या बिया वाळवून ठेवल्या की त्याच्यानंतर आपण त्या टाकल्या मातीत तर त्याची रोपं तयार होतात आणि मग ती रोपं आपण लावू शकतो. तर आम्ही पुष्कळदा त्या झाडाच्या वेलीच्या खालीच त्या बिया पडतात आणि रोपं तयार होतात. तर ती रोपं आम्ही अलग अलग काढून पुन्हा छोट्या पिशव्यांमध्ये लावतो कोणाला द्यायचे असले तर. पण आपल्याला जर थोडं मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण 2 बाय 2 फुटाचा खड्डा करून, जो आपण फळझाडांसाठी करतो त्या पद्धतीचा खड्डा करून त्याच्यामध्ये नर्सरी माती म्हणजे रेती, खत अशी माती चांगली भरायची आणि त्याच्यामध्ये एक रोप आपण त्याच्यामध्ये लावायचं. साधारण 4 ते 5 फुटाचं अंतर 2 रोपांमध्ये ठेवलं पाहिजे, कारण हा वेल वाढतो, 7-8 फूट वेल जातो. त्याला खाकऱ्या किंवा काडीचा आधार दिला तर त्या आधाराने तो वेल उभा राहतो. साधारणतः दुसऱ्या वर्षी 1.5 वर्षानंतर आपल्याला या मुळ्या काढण्याजोग्या होतात. आणि मग आम्ही जे सांगितलं की त्यातल्या 2/3 मुळ्या काढायच्या आणि मग 1/3 मुळ्या ठेवला की तो वेल पुन्हा तसाच त्या पुढच्या ह्याच्यामध्ये तो पुन्हा पाऊस आला की तो वाढतो जंगलात. आणि जिथं आपण पाण्याची सोय असते तिथं वर्षभर आमच्याकडे घरी जागोजागी आमचे शतावरी वेल आहे, ते वर्षभर असतात आणि आम्हाला पाहिजे तेव्हा आम्ही मुळ्या काढतो. पण बाकी आपल्याला नेहमीच्या ह्याच्यामध्ये त्या वाळल्या तरी चालतात, त्या काढल्या आपण आणि तर दुसऱ्या वर्षी पुन्हा जो 1/3 भाग आपण तिथं ठेवतो तर त्या ह्याच्यातून पुन्हा तो वेल पुन्हा येतो. जंगलात तर त्याच पद्धतीने येतो. आणि याची जी ॲस्पॅरेगस ऑफेन्सियालिस जे आहे त्याच्यामध्ये मात्र अशा पद्धतीचे त्याची रूट सिस्टम आहे, ती रूट सिस्टम लावावी लागते. आणि ती रूट सिस्टम असा एक नाली ट्रेंच करून त्याच्यात माती भरायची आणि त्याच्यात 1-1 फुटाच्या अंतरावर त्या रूट सिस्टम ठेवल्या की हे उजव्या बाजूला जे कोंब दिसतात हे साधारण कोंब यायला लागतात आणि हे कोंब आले की हे कोंब कापून मग ते बाजारात आपल्याला विकायला, भाजी म्हणून त्याचा जो उपयोग करतो ते विकायला हे करतात आणि असंच खातात. ते असं कच्चं सुद्धा खाता येतं. तर हे त्याला खूप वेल वाढवू देणं किंवा याची खूप गरज नसते आणि याच्या खाली मुळ्या कमी असतात, त्याच्यामुळे मुळ्यांचा याच्यातला उपयोग कमी आहे. हे साधारण 1 एकराचा आपला शतावरीचा हिशोब आपण हे केलाय. 1 एकरामध्ये आपण 40,000 स्क्वेअर फुटाची जी जागा असते त्याच्यात 12,000 रोपं आपल्याला लावता येतात आणि याचा खर्च साधारण 80,000 रुपयापर्यंत येतो. 18 महिन्याच्या ते झाड वेल झाली की त्याच्यानंतर त्या मुळ्या आपल्याला काढण्याजोग्या होतात. ते साधारण 18 महिन्यानंतर आपण पहिलं क्रॉप आपण त्याचं घेऊ शकतो. 2 किलो ओल्या मुळ्या साधारण निघतात एका ह्याच्यापासून आपण काढल्या तर. 1 एकरातला हिशोब काढलेला आहे आणि त्याच्यातून वाळलेल्या ज्या मुळ्या आपण त्यातल्या वाळवून 1/4 आणि त्या वाळलेल्या मुळ्यांची आत्ताची किंमत आपण पकडली, आपण 1 एकरातला साधारण 15 लाखापर्यंतचा उत्पन्न 1.5 वर्षाच्या काळामधला येईल त्याच्यामधला. पण आपण साधारणतः शेती पूर्ण त्याच्यामध्ये हे करण्याच्या ऐवजी एक 5,000 स्क्वेअर फूटचं हे घेतलं किंवा आम्ही आमच्यासाठी पहिले, कारण या सगळ्या वनौषधीमध्ये एक आहे की आपण जेव्हा बाजारात जातो तिथं पुन्हा वेगळ्या पद्धतीची लूट असते, ते आपल्याला सगळ्या शेतीच्या बाबतीतलं जाणवतं, ते एकातही होतं. म्हणून पहिल्यांदा मी हे सगळ्यांना सजेस्ट करीन की आपल्या उपयोगासाठी आधी त्याचा वापर करावा. मी 10 शतावरीची झाडं समजा लावली, रोपं लावली, त्यातला आता शतावरी कल्प प्रक्रिया हे केली किंवा शतावरीच्या मुळ्या वाळवून ठेवल्या, त्याचा उपयोग मुळ्या वाळवून त्याचं पावडर करून ते घेता येतं, त्याचा उपयोग आधी माझ्या कुटुंबासाठी करायला लागलो. शतावरी कल्प थोडा करून आणखी लोकांना मी द्यायला लागलो विक्री, आणि मग त्याच्यातून कळायला लागलं की या एका झाडापासून मला चांगलं निघतं, चांगलं मिळतं आणि शतावरीच्या मुळ्या मग मला बाजारात विकता येतात वाळवून. तर मग त्यातनं हळूहळू आपण ती झाडं वाढवू शकतो. हे खूप महत्वाचं आहे. नाही ते एकदम आपण पूर्ण 1 एकरावर करायला गेलो आणि सगळं आपल्याला ज्या हिशोब साधारणतः सांगतो त्या पद्धतीने नाही झालं की आपलं फेल्युअर होतं. म्हणून शेतीच्या सोबत आता ही शतावरी सांगितली मी, पण आपल्या शेतीच्या सोबत एक 10-12 वनौषधी आपण पुढे घेणार आहोत. त्या सगळ्या जर लावल्या थोड्या थोड्या तर त्या पहिल्यांदा आपल्या उपयोगासाठी, आपलं कुटुंबासाठी, आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांसाठी त्याचा उपयोग औषधी म्हणून करायला लागणं, वापरणं,
आणि त्यातनं पुढे जर किंमत मला व्यवस्थित मिळायला लागली तर मग ते वाढवणं, अशा पद्धतीने त्याच्याकडे गेलं पाहिजे, असं मी याच्याकडे बघतो. हे आपण ऑपेन्सियालिस्टचं आहे आणि इकडला डाव्या बाजूचं जे आहे ते रेसिमोसस याच्यामध्ये आहे. धन्यवाद. याच्यानंतर लोकांचे प्रश्न असतील. ज्यांना कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील आणि जे लोक झूमवर हे मीटिंग अटेंड करत असेल त्यांनी झूमच्या चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारावे. ते आम्ही भाऊंना विचारून भाऊ त्याचे उत्तर देतील. हॅलो हॅलो. बोला ना सर, यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे कन्सेप्ट आहे का, जेणेकरून आपण जर कमर्शियल करायचं म्हटलं तर आपण करता येऊ शकेल का? फार्मिंग मध्ये आजकाल रिस्क खूप आहे. पहिल्यांदा कंपन्या खूपदा सांगतात, खूपशा वन औषधीच्या बाबतीत झालं, आपल्याकडे पांढऱ्या मुसळीच्या बाबतीतला तुमचा अनुभव असेल, त्याच्या बाबतीत असंच झालं की खूप मोठ्या पद्धतीने त्यांनी बायबॅकची अरेंजमेंट, कॉन्ट्रॅक्ट वगैरे असं सगळं करून घेतलं आणि मग ज्यांच्याकडे नर्सरीज होत्या त्यांनी मोठ्या प्रमाणात ते विकले आणि प्रत्यक्षात लोक जेव्हा उत्पादन करायला लागले त्यावेळेस मात्र त्यांचा त्या पद्धतीचा भाव आणि खर्च मिळाला नाही. म्हणूनच मी हे आता सांगतोय. म्हणून मी कोणालाही हे सजेस्ट करत नाही की तुम्ही मोठ्या प्रमाणात एकदम कुठल्या तरी वनौषधीच्या बाबतीत जा. तुम्ही वेगवेगळ्या वनौषधी काही प्रमाणात वापरून त्याचा औषधी उपयोग काय होतो, मार्केटला कुठली औषधं तयार होतात त्या पद्धतीने करणं आणि मग मला हे सगळं थोड्या ह्याच्यामधून ते परवडतं का ते करून बघायला लागलं तर मग हळूहळू आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. पण सुरुवातीलाच आपण 1 एकर 2 एकर मध्ये लोक जे सांगतात मग याच्यातून एकरी इतकं लाखाचं आणि हे सगळे लाखांचे हिशोब सांगतात, त्याच्यातले खूप वाईट अनुभव आहे. त्याच्यामुळे मी ताबडतोब तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट याच्यावरची गॅरंटीनी घेतीलच याची हे नाही सांगता येत. थँक्यू सर. थँक्यू. डॉक्टर साहेब. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो, मी सुधाकर बोलतो डॉक्टर साहेब. हा बोला बोला. ते आपल्याला असं ट्रेनिंग घ्यायचं असलं इकडे आमच्याकडे तर तुमचं कोणी व्यक्ती येऊ शकते का इकडे? हो हो हो. एक 8-10 जणांचा ग्रुप जर तयार झाला तर आमचा व्यक्ती येऊन तुम्हाला शतावरीच नुसतं नाही तर आणखी काही काही ज्या आपल्या वनौषधी आहेत, एक 5-6 वनौषधी तर आम्ही शिकवतोच एक दिवसाच्या ह्याच्यामध्ये. तसं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते मग जमेल का मग यायला त्यांना? आता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये जास्त लोक नको त्याच्यामुळे आता आपल्याकडे काय तो नाही आहे तसा भाग, परंतु भाग नाही आहे ग्रामीण भागात. हा, ग्रामीण भागात खूप नाही आहे आपल्याकडे. मी तसं कळवतो मग तुम्हाला मेलवर नाही तर फोनवर बोलू. बिलकुल बिलकुल. हॅलो. हा हॅलो. बोला. सर, या जसं शतावरीमध्ये जे आहे तुम्ही स्वतः खरेदी करता का मुलांना? नाही, आम्ही बिलकुल खरेदी नाही करत. आम्ही जे आमच्या पुढे शतावरी कल्प बनवतो तेवढ्यापुरती शतावरीचे वेल माझ्याकडे आहे, घरी आहे, आमच्या थोड्या शेतावर लावलेले आणि जंगलातून आणता येतं. त्याच्यामुळे आम्ही फक्त औषधी बनवण्यापुरतं आम्हाला लागतं तेवढं. आणि जंगलामध्ये खूप आहे आमच्याकडे शतावरी. उलट त्यांनाच आताच्या वेळेला ते खोदून आणणं, त्याचं जे आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं की त्या पद्धतीची मजुरी हे करणं, वाळवून जो रेट आहे तो पुष्कळदा परवडत नाही आणि नागपूरला नेऊन देणं किंवा त्याचा ट्रान्सपोर्ट. जसं मी एक शेतकरी आहे सर. जसं मला जर का शतावरी लागवड करायची आणि व्यावसायिक दृष्ट्या मला त्याला जसं तुम्ही शतावरी कल्प सांगितलं किंवा इतर औषधं वगैरे बनवायचे आपल्याला, तर त्या जेव्हा आम्ही जसं इंडिव्हिज्युअल बेसिसवर फार्मरला कोणी रेकग्नाइज करत नाही. बरोबर. हॅलो. तर या गोष्टीला जसं आता मी प्रॉडक्ट बेस जर का काम करेल तर त्या गोष्टीला मग परचेस कोण करणार किंवा त्याच्यामध्ये मदत कुठे मिळू शकते आम्हाला? बनवायचं असेल तर त्याला वेगळी प्रक्रिया आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला मार्केटमध्ये असेल तर ती जी कंपनी सारखं तुम्हाला ते करावं लागतं. म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन करणं, त्याचं मग त्याला आयुर्वेदिक डॉक्टर लागतं, तेवढी प्रोसेसिंग हे लागतं. पण तुम्ही इन्फॉर्मल दिलं लोकांना, तुम्ही बनवता. आम्ही काही कुठलं असं हे केलेलं नाही ना, त्याचं रजिस्ट्रेशन नाही केलेलं, काही नाही. आम्ही इन्फॉर्मली लोकांना देतो, त्यामुळे आपल्याला फार्मसीत नाही ठेवता येत विक्रीचं, पण आपण लोकांना असं देऊ शकतो. त्याच्यामध्ये तुमचं. आणि दुसरे जे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत त्यांना पुष्कळदा शतावरीचं पावडर लागतं.
तर त्यांच्याशी आपण बायबॅक व्यवस्था करू शकतो की तुम्हाला त्यांना ताजं शतावरीचं पावडर खूप महत्वाचं असतं, कारण याच्यात ते खूप मिक्सिंग होतात शतावरीच्या याच्यामध्ये, लोक दुसऱ्या गोष्टी मिक्स करून मिळतात. त्याच्यामुळे आपले जर ओळखीचे काही आयुर्वेदिक डॉक्टर असेल, त्यांना लागते शतावरी, सतत लागतं, त्यांना आपण खात्रीने देऊ शकतो. तसे जर 1-2-3 आपण पकडले तर आपल्याला त्यांना देता येऊ शकतो. सतीश भाऊ, साधारण सर अमित रुपनवर यांचा प्रश्न आहे की शतावरीवर रोग आणि किडी काय येतात म्हणून. आतापर्यंत माझा अनुभव आहे फारसं नाही किडी आणि हे, म्हणजे आता माझ्याकडे जेवढ्या किडी शतावरी लावलेल्या आहे वर्षभर आहेत, आणि जंगलातही काही खूप मला त्याच्यावरची कीड वगैरे असं दिसलेली नाही शतावरीच्या बाबतीत. त्याच्यामुळे मला कधी शतावरीवर काही फवारणी करावी लागली, म्हणजे नैसर्गिक याची फवारणी असेल, पण काही कधीच गरज नाही भासली. आता माझ्याकडे घरी जवळपास 7-8 वेल आहे वेगवेगळ्या ठिकाणी. सतीश भाऊ, हा, याचं लागवड साहित्य किंवा बियाणं कुठे मिळेल असा एक प्रश्न आहे. बियाणे मिळू शकेल, कारण ही एका विशिष्ट काळामध्ये गोळा करावी लागतात, म्हणजे ती आम्हाला जंगलातूनही गोळा करून आणता येईल. आमच्या इकडे आमच्या वेल जेव्हा आता वाळायला लागतात थोडे, तेव्हा त्याची बियाणे मिळतात, तर ती आपल्याला मिळू शकेल जर पाहिजे असली तर. अजून एक प्रश्न आहे, ह्याचं होलसेल मार्केट कुठे आहे? कशाचं? ह्या शतावरीचं. शतावरीचं एकतर आयुर्वेदिक कंपन्या घेतात, काही डॉक्टर्स लोक आयुर्वेदिक डॉक्टर्स आहे ते शतावरी पावडरच्या रूपात घेतात. शतावरी वाळलेल्या मुळ्या घेणाऱ्या वेगवेगळ्या आहे, जसं नागपूरमध्ये शैल हर्बल्स म्हणून आहे, ते शतावरीच्या मुळ्या घेतात, पण ते किती प्रमाणात घेतात त्याचा अंदाज नाही. पण असे ग्रुप्स आहेत की जे मग डॉक्टरांना देतात पावडर्स करून किंवा त्या ह्याच्यामध्ये. तर असे काही हे आहेत. पण वेगवेगळ्या ज्या फार्मसी आहे, आयुर्वेदिक फार्मसी, सगळ्याच आयुर्वेदिक फार्मसी पातंजली पासून सगळे बैद्यनाथ, डाबर सगळे शतावरी कल्प बनवतात. सगळ्यांचे शतावरी कल्प हे प्रिपरेशन आहे, आणि त्यासाठी मुळात शतावरीच्याच मुळ्या लागतात. महेश पाटील, एक प्रश्न आहे त्यांचा की सीड्स कुरिअरने पाठवू शकता का? हा, पाठवता येईल. सतीश भाऊ, एक प्रश्न आहे, आवळ्याच्या झाडावर आपण शतावरीचा वेल सोडू शकतो का? हो, कुठल्याही झाडावर, म्हणजे आता त्याला कारण वेल मोठा वाढतो तो, म्हणजे तुम्ही त्याला व्यवस्थित केलं तर कुठल्याही झाडावर शतावरीच्या वेलाला असं काही नाही, त्याला आधारच लागतो. तर आपण असंही आपण काही काठीचा झाडांचा, म्हणजे आमच्या इकडे आहे ते कशा याला आधारानेच वाढलेले आहेत वेल. तुम्ही कुठल्याही झाडाचा आधार देऊन शतावरीचा वेल वाढ, म्हणजे तुमचा आवळाही राहील आणि शतावरी राहील. हॅलो सर, सुधीर गडसे बोलतोय अहमदनगरहून. हा, बोला. हा सर, माझा प्रश्न असा आहे की आपण शतावरीची जी लागवड करतो, त्याच्यासाठी जमीन कोणत्या प्रकारची हवी व त्याला एकरी किती एकर खर्च काय एकरी? मी मांडलाय आत्ताच्या ह्याच्यामध्ये. साधारणतः जमीन आपण त्याचे तयार करायचे 2x2 जसं आपण फळझाडांसाठी करतो, आणि त्यात चांगली माती, खत असं असलेली भरायची, आणि साधारण याच्यामध्ये 5-6 फुटांचं अंतर ठेवायचं. एका एकरामध्ये 12,000 रोपं आपण लावू शकतो अशा पद्धतीने. आणि ती रोपं लावणं, खड्डे खोदणं, या सगळ्याचा खर्च मी 80,000चा हे केला. पण कदाचित वेगवेगळ्या ठिकाणच्या रोज्या आणि हे पकडून तुम्हाला जास्त येऊ शकतं. अजून एक भाऊ प्रश्न आहे, हॅलो, रेड बेरीज आणि एक व्हाईट बेरीज अशा 2 व्हरायटीज आहेत का? हा, एक रेसिमोसस आणि एक ऑफेन्सियालिस. त्याच्यात बदल काय? ऑफेन्सियालिस काय म्हटलं? बोला, बदल काय ते विचारतायत, डिफरन्स काय आहे दोन्ही? दोन्हीमध्ये ही शतावरी रेसिमोसस आहे, त्याच्या मुळ्या मोठ्या प्रमाणात आपण वापरतो औषधी उपयोगासाठी, आणि ऑफेन्सियालिस मध्ये वरचा जो रूट आपलं हे येतं, स्टेम येतं, कोवळे रोपं येतात, ते भाजी रूपामध्ये आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. त्याची मुळं कमी असतात. केळीच्या पानावरच वाढलंय ना, मला त्या तुपाचं देता का? हो. हॅलो, अजून कोणाचा प्रश्न आहे का? विचारा, प्रश्न विचारा.
एकच मिनिट. शाहू दिनेश म्हणून कुणीतरी आहे, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. टीव्हीचा आवाज येतोय तुमच्याकडला. सतीश भाऊ, आणखी एक प्रश्न आहे. डाळिंबामध्ये आंतरपीक म्हणून शतावरी आपण घेऊ शकतो का? बिलकुल. त्याला काही अडचण नाही. कुठल्याही आपल्या आंतरपिकात, म्हणून मी म्हटलं की ती स्वतंत्रपणे शतावरीची शेती करण्याची गरज नाहीये. तुम्ही कुठल्याही तुमच्या याच्यामध्ये बाकीची शेती लावता, त्याच्यात तुम्ही धुऱ्यांवर असे हे करून त्याच्यावर लावू शकता. काही झाडं ऑलरेडी असेल मोठी, त्या झाडाच्या बाजूला हे करून त्याच्यावर वाढवू शकता. म्हणजे कुठेही वेगळं हे करण्याची गरज नाहीये त्याला. कुणाला काही प्रश्न आहेत आणखी? मी आणखीन एक प्रश्न आहे. सर, ते बेरी आहे ते लाल आणि सफेद, ते खाऊ शकतात का? नाही, फळं नाही खायची. बी जे तयार होतं ना, ते जे काळं पडतं आणि लाल, ते विषारी आहे. म्हणजे विषारी आहे म्हणजे, पण ते खाण्याचं, त्याचा कुठलाही आपण उपयोग म्हणून वापरत नाही. औषधी उपयोग नाही त्याचा. अच्छा, बरं. पल्लवी कर्वे, तुमचा प्रश्न आहे काय? विचारा. नाही सर, प्रश्न नाही आहे सध्या. ओके, तुम्ही रेज हँड केलाय म्हणून म्हटलं. हॅलो, कुलदीप देशपांडे, विचारा. हॅलो. विचारा. महेश. हॅलो. बोला. हॅलो. बोला म्हटलं. हॅलो. तुमचा सर, आवाज मला ऐकायला येतोय. दिवसामध्ये पहिल्या वर्षी जर शतावरी लावता येते का? हॅलो. कुठं? हॅलो. प्रश्न नाही समजला मला. सर, माझ्याकडे नाही का 3 एकरामध्ये ऊस आहे. ऊस आहे? 3 एकरामध्ये सर माझ्याकडे ऊस लावलेला आहे. आता ऊसामध्ये सर आपल्याला पहिल्या वर्षी करू शकता ना, लावू शकता. काहीच हरकत नाही. पण आता एवढं भावाला क्रॉप तुमच्या 18,000 महिन्याचा असेल, मग आपला ऊस सर निघून जातो ना. हो, आणि शतावरी 18 महिन्याचा आहे. शतावरी 18 महिन्याचं पीक आहे, म्हणजे ते काही काढून फेकून नाही द्यायचं आहे. 18व्या महिन्यापासून म्हणजे 1.5 वर्षांनी आपण फक्त काढायचे. ते तुम्ही 10 वर्ष ते झाड आहे. माझ्याकडे 15 वर्ष शतावरी वेल आहे. 15 वर्षापासून मी त्याच्या मुळ्या काढत राहतो. 2/3 आणि 1/3 मुळ्या ठेवून पुन्हा त्याला हे करतो. तर मला पुन्हा दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी त्यातल्या मुळ्या, मी तो कधीच काढला नाही. म्हणजे मुळासकट कधी हे केला नाही. एकच शतावरी वेल 15 वर्षापासून घरी आहे माझ्या. त्याची मग आपल्याला मार्केटिंग, सर, मार्केटिंग कुठे यायची? मार्केटिंग साठी मग काय करावं लागेल? मी मगा सांगितलं, एक तर आयुर्वेदिक फार्मसीज आहे, त्यांना लागतं मोठ्या प्रमाणात. जडीबुटीचे औषध विकणारे दुकानं आहेत, प्रत्येक शहरांमध्ये जडीबुटी विकणारे, तर त्यांना शतावरी मुळ्या लागतात. आणि मला जर सर एका एकरामध्ये लावायचे तर तुम्ही सर सीड उपलब्ध करून द्याल का तेवढी? मग काय म्हटलं? एका एकरामध्ये जर लावायची असेल समजा, तर सीड उपलब्ध असेल करून द्याल का? हो, सीड मिळेल तुम्हाला. तुम्हाला काय त्याच्यात 1200 रुपये तुम्हाला लागतात एका एकरामध्ये. एक साधारण ते हलकं हे असतं सीड, त्याचे रोप हे, त्याच्यात 1 किलो सीड मध्ये होईल. सर, त्याच्या एका सीडच्या किती मध्ये होऊन जाईल सर ते एका एकराच्या? आता सीड आता आपण पाहू. सीड असे खूप विकली नाही तयार करून, त्या दृष्टीने मी हे केलं नाही. सतीश भाऊ, आणखी एक प्रश्न आहे. कोकणासारख्या दमट वातावरणामध्ये शतावरी येऊ शकते काय? आहे. कोकणात मी जाऊन शिकवलेलं आहे. तिथं सीतेचे केस म्हणतात त्याला, शतावरी. अच्छा, प्रज्वल त्यांचा प्रश्न होता. मी हे सगळीकडे, सगळ्या प्रांतांमध्ये मी जाऊन शतावरी वेगवेगळ्या नावानी लोकांकडे आहे. सगळ्याच ठिकाणी, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, राजस्थान, सगळीकडे. आणि कोकणात हे प्रशिक्षण मी पुष्कळदा गेलो आहे. कोकणात दिलंय खूपशा ग्रुपला. आणखी कुणाला काही प्रश्न आहेत का? सर, मला एक प्रश्न आहे. सर, जेव्हा आपण शतावरीचे 2/3 मुळा काढून घेतो, त्याच्यानंतर किती दिवसांनी, म्हणजे किती दिवस लागतात परत मुळा काढायला? पुन्हा दुसऱ्या वर्षी आपण ते तयारच होत राहतात मुळ्या. दुसऱ्या वर्षी काढू शकतो, की आपण 12 महिन्यांनी परत 1 वर्षामध्ये साधारण मुळ्या नेक्स्ट इयर काढा.
दरवर्षी काढू शकतो. ओके, ठीक आहे सर. हाईट त्याची फक्त हे वाढायसाठी, ग्रोथ म्हणजे मुळ्या चांगल्या मोठ्या वाढायला तुम्ही तो, म्हणून मी म्हणते की पहिल्यांदा जेव्हा लावतो तेव्हा 18 महिन्यांमध्ये साधारणतः मोठ्या मुळ्या तयार होतात. तर तुम्हाला जास्त दिवस ठेवल्या तर आणखी त्या मोठ्या मुळ्यात, पण 1 वर्षात काढू शकता. कारण काही वेळेस त्या मुळ्या मग खराबही होऊन जातात आतमध्ये, स्वतःच नव्या हे येतात, त्याच्यामुळे त्याला काढायचे असतातच त्याला. काही प्रश्न आहेत? हॅलो. सर, त्यासाठी जमीन कुठल्या प्रकारची लागेल शतावरीसाठी? जमीन मी सांगितलं ना, कुठलीही जमीन असेल तुम्हाला, आपण याच्या फळबागांसाठी जसे खड्डे तयार करून त्याला माती तयार करून टाकतो, तशी माती तयार केली की कुठेही लागेल ते. पण साधारण कुठल्याही जमिनीत, म्हणजे मी सगळीकडेच बघितलं आहे, त्याच्यामुळे काही अशी अडचण नाही आहे. फक्त आता खूप दलदल असेल किंवा चिखल किंवा अशी हे असेल तर तिथं नाही. आणि जिथं पाण्याची सोय असेल तिथं तो वर्षभर हिरवागार राहणार, वाळतच नाही. म्हणजे माझ्याकडचे वेल मी घरचे जे आहेत माझे, ते कधी वाळलेले फारसे पाहिलेले नाही. मे मध्येच थोडं होतं, पण तरी ते पाणी मिळतं त्यांना, तर बाकीच्या झाडांच्या सोबत. तर अजून एक डेअरी अॅनिमल साठी वापरता येतो का शतावरी? शतावरीच्या मुळ्या वापरतात त्याला. म्हणजे जसं आपण गाईंना किंवा दूध वाढण्यासाठी जसं करतो, तर गाईच्या चाऱ्यांमध्ये या मुळ्या मिसळून वापरता येतात. आणि दुसरं याचं नाव नारायणी आहे. तर तुम्हाला बाजारामध्ये नारायणी तेल तुम्ही ऐकलं असेल, वाताहार तेल मिळतं. नारायणी म्हणजे हे, तर त्याला निरगुडी आणि नारायणी म्हणजे शतावरीच्या मुळ्या टाकून जे तेल सिद्ध केलं जातं, ते वातासाठी खूप उपयोगी आहे. भाऊ, प्रश्न आहे की हे पीक पूर्णपणे कोरडवाहू पद्धतीने घेता येईल का? हो हो, बिलकुल. जंगलामध्ये म्हणजे आमच्या सगळ्या ड्राय डिसिड्युअल एरिया आहे जंगलातला, तिथं ते कोरडवाहूच आहे ना सगळं. ते पाऊस पडला की आणि नंतर वाळायला, म्हणून मी सांगतो फरवरीमध्ये ते वाळायला, मार्च एप्रिलमध्ये त्यातल्या मुळ्या काढून पुन्हा आपल्याला ठेवून देता येतात. बोला, प्रश्न कुणाला होता विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद सर, योग्य ते मार्गदर्शन मिळाल्याबद्दल. माझा एक क्वेश्चन होता की जर शेतामध्ये घेण्याऐवजी जर शेताच्या बांधावरती जर आपण प्रयोग केला 100-200 झाडाचा, तर तो यशस्वी होईल? बिलकुल बिलकुल. तिथं सुद्धा तुम्ही त्या पद्धतीचा खड्डा करायचा बांधोऱ्यावर. ओके. काय होतं की या मुळ्या वाढतात, तर जिथे मुळ्या वाढतात, जसं आपण शेंगदाण्याचं पीक घेतो तर थोडी भुसभुशीत लागते की नाही, कुठल्या आपण पीक घेतो त्याप्रमाणे याच्या मुळ्या असतात. त्याच्यामुळे त्याला खालची जमीन जी आहे त्याला, ती जर चांगली भुसभुशीत असेल तर त्या मुळ्या जास्त वाढतात व्यवस्थित. त्याच्यामुळे धुऱ्यावरही घेऊ शकतो, काहीच हरकत नाही. ओके. आणि पाणी व्यवस्थापन करण्याची काही गरज नाही पण? काही गरज नाही, काही गरज. ओके, धन्यवाद. हॅलो. हा हॅलो. हा बोला. हा सर, याच्यामध्ये रासायनिक खताची वगैरे आवश्यकता पडते का साहेब? नाही, गरज नाही. खत की टाकत नाही का? आपण सगळं शेणखत, म्हणून ते खत मिसळताना आपण खत आहे आपलं, बाकीची माती आहे, ते सगळं मिसळून हे करू शकतो. काही गरज नाही रासायनिक खताची. बरं साहेब, ठीक आहे सर. आणखी कुणाला काही प्रश्न आहेत काय? हॅलो. हॅलो. बोला बोला. सर, शतावरीचा कल्प घेणं चांगलं की पावडर घेणं चांगलं? कल्प बनवताना आपण त्यात शुगर ऍड करतो, त्यामुळे त्याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीजवर काही इफेक्ट होतो का? नाही, फक्त ज्यांना डायबेटीस वगैरे असेल, असा आजार असेल तर त्यांच्यासाठी पावडर डायरेक्ट वापरू, आणि पावडर कमी वापरावं लागतं. आणि शतावरी कल्पामध्ये एकूण त्याचं प्रमाण कमी येतं ना, आणि पावडर जेव्हा वापरतो तेव्हा आपण खूप कॉन्सन्ट्रेटेड असतं ते. कारण आपण जसं 1 किलो शतावरीच्या मुळ्या घेतल्या, त्याचं पावडर केलं आणि याच्या कल्पामध्ये हे केलं, तर या कल्पामध्ये त्या म्हणजे तुम्हाला त्याच्यात 4 किलो तुमचा शतावरी कल्प तयार, आणि याचं पावडर केलं तुम्ही तर ते साधारण एखादा पाव त्यातनं वाळवून हे केलं की एखादा पाव पावडर होतं. तर ते पावडर कॉन्सन्ट्रेट असतं, त्याच्यामुळे खूप कमी घ्यावं लागतं.
कल्प तुम्ही 1-2 चमचे 3 चमचे असं घेऊ शकता. कल्प बनवून ठेवला तर तो वर्षभर व्यवस्थित राहतो. बरं, ज्यांना साखरेचा म्हणजे शुगरचा त्रास आहे, डायबिटीस आहे, त्यांच्यासाठी पावडर डायरेक्ट वापरणं जास्त चांगलं. आणि ताज्या मुळ्याचा रस वापरणं, तुमच्याकडे मुळ्याच असेल ताज्या मुळ्यांचा रस सुद्धा वापरू शकता तुम्ही. ओके, थँक्यू सर. हॅलो, नमस्कार. शतावरीची साल काढण्यासंदर्भात आपण काही मार्गदर्शन करू शकाल का? साल काढायची गरज नाहीये, फक्त ते थोडस मध्ये तोडायचं आणि आतमध्ये एक कडक असतं, त्याला सोटमूळ म्हणतात, धाग्यासारखं निघतं ते. आता साल न काढता ती वाळत नाही. आता मी गेल्या 2 वर्षापूर्वी मी लावलेली आहे शतावरी. त्यातले काही डायरेक्ट शतावरी वापरून मी त्याचा कल्प करतोय. मी सुरुवातीला माझी ओळख सांगतो थोडीशी. मी वैद्य श्रीधर पवार. मी सातारा इथं आयुर्वेद प्रॅक्टिस करतोय. 2015 पासून मी स्वतः आयुर्वेद प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे मग स्वतः क्लिनिकमध्ये वापरायला आणि तिथं काही बॅचेस अशा आल्या माझ्याकडे मेडिसिनच्या की त्याच्यामध्ये एका बॅचचा रिझल्ट मिळाला आणि एका बॅचचा रिझल्ट मिळाला नाही. मग त्याच्यामुळे मी औषधी वनस्पतींची लागवड इकडे वळालो. त्यानंतर आता शतावरीचं प्लांटेशन केलेलं आहे. त्यातून मग मी शतावरी कल्प तयार करणं हे चालू असतं. आता इथं मला महत्वाची अडचण येते की आता पावसाळा चालू आहे. तर पावसाळ्यात आपण डायरेक्ट शेतामध्ये जाऊन शतावरी काढून आणणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही. मग ते वाळवून जर ठेवायची असेल तर मग त्यावेळी त्याची साल काढणं ते गरजेचं पडतं, नाहीतर त्याला बुरशी येते. मग ते साल काढण्यासंदर्भात काही थोडी मार्गदर्शन होऊ शकते का? पण आम्ही आता ठेवतो अशी वाळवून, तर साल काढण्याची गरज नाही. त्याला फक्त मधून फाडली, ते सोटमूळ काढलं की ते लवकर वाळतं. काढण्याची गरज नाही, कारण आम्ही मग त्याचे असे बारीक तुकडे करूनही वाळवून ठेवतो. कारण आता तुम्ही म्हणाला तसं बरोबर आहे की आताच्या ताज्या मुळ्यांमध्ये पुष्कळदा हे कमी असतं त्याच्यातलं द्रव्य. पण हे आणि वाळलेल्या मुळ्या अशा आम्ही दोन्ही वापरून आता आमच्याकडे वर्षभर आम्ही शतावरी कल्प बनवतो. पण मला आतापर्यंत तरी असा प्रॉब्लेम नाही आला की हे करायला पाहिजे. नाही, साल काढणं माझ्यासाठी कशासाठी तर पावसाळ्यामध्ये प्रत्येक वेळी काढून आणणं शक्य होत नाही शतावरी. म्हणजे बरोबर आहे. म्हणून आपण काढून आणून वाळवून ठेवली आपल्याला. तर एक साधारणतः 100 किलो जर वाळवून ठेवली तर ती आपल्याला पावसाळ्यात पण वापरता येऊ शकते. इतर वेळी मी शतावरी कल्प करताना डायरेक्ट ओल्या मुळ्या वापरतो, त्याचा रस घेतो आणि 1:1 या प्रमाणात मी शतावरी कल्प करतो. त्याचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं वाढवता येईल तेवढा त्याचा आपल्याला बेनिफिट्स मिळतो. आणि प्रॅक्टिसमध्ये त्याचा बेनिफिट्स खूप चांगला मिळायला दिसून आलाय मला. गायनेक पेशंटमध्ये किंवा प्रेग्नन्सीच्या रिलेटेड ज्यावेळी असं आपण कल्प वापरतो त्यावेळी त्याचे रिझल्ट खूप छान मिळालेत. हे डिलिव्हरी नंतर लॅक्टेशनच्या काळामध्ये दूध वाढीसाठी त्याचा खूप चांगला रिझल्ट मला दिसून आलेला आहे. आणि माझाही अनुभव तोच आहे, कारण आम्ही जे ताजं बनवतो आपण त्याच्यामुळे आम्ही दाखवलं की त्याच्यामुळे तसा. आणि आता आम्ही ॲनिमियाच्या पेशंटमध्ये मुख्यतः किशोरी मुलींमध्ये हे करून त्यांचं हिमोग्लोबिन रेग्युलर 2-2 महिन्यांनी मोजतोय. आणि एक जवळपास 100 ते 150 किशोरी मुलींना आम्ही हे स्तनदा माता आणि गरोदर मातांना तर देतोच आहे, त्याचं प्रॉब्लेम. पण किशोरी मुलींमध्ये आम्ही देतोय. त्याच्यात आम्ही ॲनिमियाचं हे सुद्धा लक्षात आलंय की ते वाढतं, त्यांची सायकल व्यवस्थित येण्यामध्ये मदत होते, त्यांचे जे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम असे बरेचसे हे होत आहेत, त्याचं एक डॉक्युमेंटेशन सुद्धा आम्ही करतोय. आणि तुम्ही म्हणता तसं आम्ही ताजंच शतावरी मुळ्या ठेवतो, काही ताज्या आणतो. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पावसाळ्यात पण आम्ही आता आमच्या जवळच लावल्या असल्यामुळे आम्हाला ते केव्हाही काढता येतात, खूप हे नाही का. पण वाळलेलाही आम्ही ठेवतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट. म्हणजे मी थोडा अभ्यास पण म्हणजे संशोधनात्मक अभ्यास पण आम्ही करतोय त्याचे काही. तर तुमचा जो अनुभव आहे बिलकुल तसाच अनुभव आहे. आणि जे आपण ताजं वापरतो त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये. धन्यवाद, तुम्ही शेअर केलं त्याच्यामुळे माझ्या सगळ्या मांडणीला तुमचा सपोर्ट एका दृष्टीने. थँक्यू सर.
मला थोडंसं फक्त साल काढण्याबाबत जर काही आपण केलं असेल संशोधन, तर त्याबाबत थोडीशी माहिती दिली तर अजून मला आणखी सोयीचं होईल, किंवा मला आणखी त्याबाबत रिसर्च करताना किंवा प्रॅक्टिकल मध्ये वापरताना त्याचा फायदा होऊ शकतो. मी संपर्क पत्ता दिलेला आहे त्या पहिल्या स्लाइड मध्ये. आपण फोनवर किंवा आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहूया. आणखी कुणाला काही प्रश्न आहेत काय? ठीक आहे. तर असं दिसतंय की सर्वांचे प्रश्न संपलेले आहे. सतीश भाऊंनी खूप छान मार्गदर्शन केलं, त्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद. आणि बाकी लोकांनी पण कार्यक्रमाला उपस्थिती लावून बरेच प्रश्न विचारले, जे इनरिचिंग प्रश्न होते, त्यामुळे सतीश भाऊंची मांडणी आणखी छान झाली. त्यांना पण आमचे खूप खूप धन्यवाद. पुढल्या शुक्रवारी यवतमाळमधले प्रसिद्ध सेंद्रिय शेतकरी सुभाषजी शर्मा हे सेंद्रिय शेती आणि बाकी गोष्टींबद्दलची मांडणी करतील. त्याबद्दलचं माहितीपत्रक आम्ही लवकरच जाहीर करू, आणि नेमका विषय काय तो पण आम्ही जाहीर करू. तर पुढल्या शुक्रवारी पुन्हा 8 वाजता आपण भेटूया. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.